बोर्ड बोर्ड धर ना, तर समोर बोर्ड धर. देशाच्या कानाकोपऱ्यातून आज देशातील कानाकोपऱ्यात इंडियाचे आमचे नेते, आमच्या जिल्ह्यातील युवा नेते गणेश भिसे यांचा आज जन्मदिवस आहे. त्यानिमित्ताने लेक लाडकी अभियानाच्या वतीने आणि युवा क्रांतीच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देते. आणि त्यांचा आजचा जो हा निर्णय आहे की CJP पार्टीच्या आवाहनाला आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून उपोषण एक दिवसाचा लाक्षणिक करून सर्व पदाधिकाऱ्यांसह ते इथे लाक्षणिक उपोषणाला बसलेले आहेत. जे बाबासाहेबांचं आमचं स्मृतीस्थळ आहे, जे आमच्या सगळ्यांचे ऊर्जास्थळ आहे, त्या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते लाक्षणिक उपोषण करतायत. त्यांच्या या निर्णयाचं मी स्वागत करते. लोक मोठ्या प्रमाणावर पार्ट्या करून आणि मोठे मोठे बॅनर्स लावून आपला वाढदिवस साजरा करतात, पण खरा कार्यकर्ता हा आंदोलनातच आनंदी असतो आणि आंदोलन यशस्वी करण्यामध्ये त्याला आपल्या जीवनाची इथे कर्तव्यता झाली असं वाटतं. आणि तोच निर्णय गणेश भिसे यांनी घेतलेला आहे. उत्तरोत्तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मी अभिष्ट चिंतन करते. उत्तरोत्तर चांगल्या प्रकारचे आंदोलन करून लोकांच्या प्रश्नांना आवाज उठवण्याचं ऊर्जा आणि बळ त्यांना मिळो, त्यांना चांगलं आरोग्य मिळो अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देते. आज सातारा शहरातील आमचे ऊर्जास्थान असणारं ठिकाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये आमचे मित्र गणेश भिसे यांचा वाढदिवस अतिशय वैचारिक पद्धतीनं साजरा करण्यात येत आहे. दिल्ली येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आणि सोनम वांगचुक यांच्या कार्यासाठी आपणही काहीतरी देणं लागतो. त्या हेतूतून सातारा शहरामध्ये विविध आंदोलनं सुरू आहेत. विविध मोर्चे आणि विविध प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या संघटना रस्त्यावर उतरून निषेध नोंदवत आहेत. आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आमच्या मित्राचा वाढदिवस असताना वाढदिवस थाटामाटामध्ये न साजरा करता वैचारिक आणि क्रांतीच्या मार्गाने साजरा केला पाहिजे असे विचार मांडणारा माझा मित्र गणेश भिसे आज यांचा वाढदिवस आहे. आणि हा वाढदिवस एक वेगळ्या पद्धतीने साजरा झाला पाहिजे, त्या आंदोलनाला आपण पाठिंबा दिला पाहिजे असं मत त्यांनी रात्री सांगितलं. विविध कार्यक्रम त्यांनी वाढदिवसानिमित्त जाहीर केले होते, परंतु या पार्श्वभूमीवर आपण कोणताही आनंद उत्सव साजरा न करता लाक्षणिक उपोषण करून आपण हा वाढदिवस साजरा करूया असं मत मांडून त्यांनी जो कार्यक्रम केलेला आहे त्यांना आमचा देशप्रेमी सामाजिक संघटनेतर्फे पाठिंबा आहे. आणि त्या माझ्या मित्राने घेतलेल्या क्रांतिकारक निर्णयासाठी देशप्रेमी सामाजिक संघटना त्याच्या पाठीशी आहे. आणि त्याच्या वाढदिवसासाठी आम्ही त्याला लाख लाख शुभेच्छा सुद्धा देतो. यस 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 ओके 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 आभार आहे. यस 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 आज भिसे साहेबांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसा दिवशी या माणसानं आपल्या देशासाठी आपण हा वाढदिवस समर्पित करतोय या भावनेनं आज या उपोषणाला सुरुवात केली आहे. पहिल्यांदा त्यांना त्यांच्या वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. आपण देशासाठी हे जे काय करताय देशातल्या युवकांसाठी हे खरंच कौतुकास्पद आहे. आज आम्ही हा जो मोर्चा काढला त्या मोर्चाला सुद्धा तुम्ही इथं बसून प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. संपूर्ण देशातील युवक आपल्यासारख्या व्यक्तिमत्वांचे शतशः आभारी राहतील. आणि तुम्हाला आणखी एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. या देशामध्ये जे काही चाललं आहे हे आपल्याला सगळ्यांना मिळून बदलायचं आहे आणि त्या बदलाची सुरुवात आज संपूर्ण देशामध्ये झालेली आहे. देशामध्ये हे जे परिवर्तन घडतंय हे परिवर्तन जेनझीचं परिवर्तन फक्त म्हणता येणार नाही. या आंदोलनाला एक मॅच्युरिटी आहे आणि या मॅच्युरिटीनं हे आंदोलन चालू आहे. आपण सर्वजण देशभरातून या आंदोलनाला ताकद देऊयात. जो कोणी आपल्या घरात असेल त्यांना त्याच्या घरातून ताकद देऊ, जो कोणी मैदानात उतरेल त्यांना मैदानात ताकदीनं आपण लढाई देऊ. प्रत्येकानं आपापल्या पातळीवर आपण जिथं आहे त्या ठिकाणावरून या आंदोलनाला ताकद देऊयात.
आणि हे आंदोलन आणखी व्यापक बनवूयात, म्हणजे सरकारला आपल्या प्रश्नांची दखल घेणं क्रमप्राप्त आहे आणि ती घ्यावीच लागणार. आणि त्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहोत. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा, तुम्हाला वाढदिवसाच्या आणखी एकदा शुभेच्छा, आणि अशीच ही चळवळ आपली वृद्धिंगत होत राहो एवढाच आशावाद. सध्या देशभर एकूणच युवकांमध्ये आणि समाजामध्ये अस्वस्थतेचं वातावरण आहे. वाढती बेरोजगारी आहे, दलितांवरील अत्याचार आहेत, महिलांवरील अत्याचार वाढते आहेत, युवकांवरील आता तुम्ही जर बघितलं या 10-12 दिवसात तर युवकांवरील सुद्धा अत्याचार वाढत चाललेले आहेत. अशा परिस्थितीत दिल्लीत पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून, पण त्यांनाही दडपशाहीनं त्यांचं उपोषण सोडणं भाग पाडलं आणि त्यांना दवाखान्यात ऍडमिट केलं. अशा परिस्थितीत आपला वाढदिवस साजरा न करता आमचे आंबेडकरी चळवळीतले एक तरुण कार्यकर्ते, म्हणजे मी खरं तर त्याचं अभिनंदन एवढ्यासाठी करेन की आपला वाढदिवस कोणतंही छानछोकीपणा न करता आपला वाढदिवस या आंदोलनाला पाठिंबा म्हणून एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण गणेश भिसे आणि त्याच्या सहकार्यांनी केलेलं आहे. म्हणजे त्याच्यात संजय गाडे असतील, सुंदर ओवाळ असेल, आणखीन त्याच्या सगळे सहकारी बंधू भगिनी असतील, यांना मी खरं तर पूर्णपणे धन्यवाद देतो आणि त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा माझा व्यक्त करतो. जय हिंद, जय भीम, जय भारत. इन्कलाब जिंदाबाद, जय भीम. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला आणि 16 ऑगस्ट 1947 ला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी मोर्चा काढला. त्या मोर्चाचं स्लोगन होतं, ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी इथल्या समाज सुधारकांना हे स्वातंत्र्य फसवाय अशा पद्धतीची भावना ज्यावेळेस निर्माण होते, त्यावेळेस आज जे भारतामध्ये आपण पाहत आहोत, 75 वर्षावर नंतर सुद्धा आज विद्यार्थ्यांना हजारोच्या संख्येनं जंतर मंतरवर आंदोलन करावं लागतं. ज्येष्ठ शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना उपोषण करावं लागतं. उपोषणामध्ये आपण जर मागण्या पाहिल्या तर त्या मागण्या काय आहेत, तर भारतामधील जी शिक्षण व्यवस्था आहे आत्महत्या केली, त्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत आणि या आत्महत्येस कारणीभूत असणारे केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. या मागण्यासाठी खऱ्या अर्थानं दिल्लीमध्ये जंतर मंतर या ठिकाणी गेल्या 25-26 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. परंतु 19 तारखेला जर आपण दिल्ली मधला प्रकार पाहिला तर सोनम वांगचुक यांना पहाटे पहाटे तिथल्या पोलिसांनी बळजबरीने उचलून घेऊन गेले. त्यांचं लोकशाही पद्धतीनं जे उपोषण सुरू होतं ते उपोषण मोडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आम्ही ज्या स्मारकामध्ये उपोषणाला बसलेलो आहोत त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 जानेवारी 1950 रोजी आपल्याला भारतीय राज्यघटना दिली आणि त्या राज्यघटनेच्या माध्यमातून आपण प्रजासत्ताक झालो. लोकशाही आपल्याला दिली. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांच्यासाठी स्थापन केलेलं राज्य. जर बाबासाहेबांना अपेक्षित असणारी लोकशाही जर आज 2026 मध्ये जर अस्तित्वामध्ये नसेल तर हा देश कुठं चाललेला आहे. विद्यार्थ्यांना संसदेवर लॉंग मार्च घेऊन चाललंय म्हणून त्यांची डोकी फोडली गेली, त्यांना रक्तबंबाळ करण्यात आलं, त्यामध्ये आमच्या एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. या सगळ्या घटना अतिशय मनाला दुःख देणाऱ्या आहेत, वेदना देणाऱ्या आहेत.
या सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं जे विद्यार्थ्यांचं आंदोलन की जे जंतर मंतरवर सुरू आहे त्याला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी आपल्या क्षेत्रामध्ये अतिशय महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे। एका बाजूला 3 इडियट सारखा चित्रपट निघतो आणि 450-500 कोटी रुपये त्याच्यामध्ये उत्पन्न इथल्या भांडवलदारांना मिळतं, पण इथला कुठलाही भांडवलदार, कुठलाही कलाकार, कुठलाही पॉलिटिकल पार्टीचे नेते हे कुठल्याही प्रकारचं समर्थन देताना या ठिकाणी कोणी दिसत नाही। त्यामुळे जबाबदार लोक हे गप्प आहेत आणि जबाबदार जर लोक गप्प असतील तर भारतामधली लोकशाही ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारी लोकशाही ही टिकेल असा आमचा विश्वास नाही। यामुळं आम्ही खऱ्या अर्थानं लोकशाही वाचवण्यासाठी, शिक्षण वाचवण्यासाठी आणि हे जे विद्यार्थ्याचं आंदोलन सुरू आहे त्याला बळ देण्यासाठी आणि या सातारा जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं शिक्षण व्यवस्था जी मोडकळीस आलेली आहे ती शिक्षण व्यवस्था चळवळीच्या माध्यमातून पुनर्बांधणी करण्यासाठी जिल्हा परिषदच्या शाळा या मोडकळीस आलेल्या आहेत, नगरपालिकेच्या शाळा मोडकळीस आलेल्या आहेत। म्हणजे हा मुद्दा फक्त नीट आणि जेईचा नाही तर सर्वसामान्य पहिली पासून ते पीजी पासून केजी पासून ते पीजे पर्यंतचा हा मुद्दा आहे। शिक्षण व्यवस्थेमध्ये खऱ्या अर्थानं बदल होणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या प्रक्रियेचा विचार करूनच आम्ही आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत। आणि हे उपोषण जरी आज लाक्षणिक असलं तरी या उपोषणाचं धार आम्ही येत्या काळामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून, म्हणजे ते धरणे आंदोलन असेल, मोर्चा असतील, या माध्यमातून अगदी प्रसंगी आम्हाला अमरण उपोषण करावं लागलं तरी हरकत नाही, पण आम्ही ते निश्चितपणे लोकशाही वाचवण्यासाठी करू, शिक्षण वाचवण्यासाठी करू। आणि ज्या ज्या वेळेस या भारतामध्ये शिक्षणासाठी, कामगारासाठी, कष्टकऱ्यासाठी, वंचितासाठी ज्या ज्या वेळेस इथला चळवळीतला कार्यकर्ता उभा राहील त्याच्या पाठीमागे आम्ही निश्चितपणे त्याचं बळ म्हणून आम्ही या ठिकाणी उभं राहू, एवढीच भूमिका आमची या निमित्तानं आहे। आणि या सगळ्या घटनेच्या निमित्तानं मी सातारा जिल्ह्यामधल्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना, पालकांना आव्हान करणार आहे की इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला शांत बसून चालणार नाही, चळवळीचं बळ वाढवावं लागेल। ज्या ज्या चळवळी जनतेमधून उभ्या राहतील त्याला पाठिंबा द्यावा लागेल आणि ही चळवळ आपल्या सर्वांना पुढे घेऊन जावी लागेल, आपल्या देशाच्या भविष्यासाठी, आपल्या मुलाच्या भविष्यासाठी आणि शिक्षणाच्या भविष्यासाठी आपल्याला ही चळवळ पुढे घेऊन जावं लागेल। एवढीच आमची भूमिका आजच्या या उपोषणाच्या निमित्तानं आहे। आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून या ठिकाणी उपोषणामध्ये आहोत। या ठिकाणी सातारा जिल्ह्यामधील आंबेडकरी चळवळीतील नेते मंडळी, सामान्य कार्यकर्ते, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करण्यासाठी येत आहेत। आम्ही या सर्व लोकांची नोंदी करून घेत आहोत आणि या नोंदीचा वापर आम्ही येत्या काळामध्ये चळवळ बळकटी करण्यासाठी निश्चितपणे करू, एवढं या निमित्तानं बोलतो आणि थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान। पहिली घोषणा दिली ना इन्कलाब जिंदाबाद बोला बोला। सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में, देखना है जोर कितना बाजुए का दिल में, जब तक जुल्म करेगा सत्ता के हथियारों से, चप्पा चप्पा गूंज उठेगा इनकलाब किनारों से। इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद बाबा साहेब जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद महात्मा फुले जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद शहीद भगत सिंह जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद शाहू महाराज जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। शाहू फुले अम्बेडकर अब नहीं रहेंगे, अब कब कर शाहू फुले अम्बेडकर अब नहीं रहेंगे, नहीं रहेंगे अब कब कर शाहू फुले अम्बेडकर नहीं रहेंगे अब दबकर, शाहू फुले अम्बेडकर अब नहीं रहेंगे अब दबकर। इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद। देशासाठी प्राण अर्पण करण्यापूर्वी सुद्धा वीर शहीद भगत सिंगांनी सांगितलं होतं, मेरा रंग दे बसंती चोला।
म्हणजे भारत देशासाठी हसता हसता प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांचा हा वारसा आहे. अंगठा छाप प्रधानमंत्री, तडीपार संरक्षण मंत्री आणि पेपर फोडणारा धर्मेंद्र प्रधान सारखा नालायक शिक्षण मंत्री, याच देशानं गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही ईव्हीएम हॅक केल्या, आम्ही शांत बसलो. तुम्ही ईडी ताब्यात घेतली, आम्ही शांत बसलो. तुम्ही सीबीआय ताब्यात घेतली, आम्ही शांत बसलो. स्वायत्त संस्था ताब्यात घेतल्या, आम्ही शांत बसलो. 85,000 मराठी शाळा बंद केल्या, आम्ही शांत बसलो. इंग्लिश मीडियमचं बाजारीकरण केलं, आम्ही शांत बसलो. तरीही आमचे भावी आधारस्तंभ असलेली ही युवा पिढी आई वडिलांनी पोटाला चिमटा घेऊन शिक्षणाची कास धरली आणि शिकवायचा प्रयत्न केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये मात करून आज आमचा विद्यार्थी जगाच्या स्पर्धेमध्ये उभा राहत असताना नालायक शिक्षण मंत्री नेटचा पेपर फोडतो आणि देशातल्या 24 लाख विद्यार्थ्यांचं आयुष्य अंधकारमय करतो. आम्ही आजपर्यंत सगळं सहन केलं, मात्र आम्ही आता सहन करणार नाही. कारण देशाचे भावी आधारस्तंभ घडले नाहीत पाहिजे, देशाचे भावी क्रांतिकारी घडले नाही पाहिजे. ही जर भूमिका अमित शाहीची असेल, ही जर भूमिका मोदी शाहीची असेल, ते असल्या शाही आम्ही पायाखाली तुडवल्याशिवाय राहणार नाही. याचा गांभीर्य ओळखून माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय गणेश भिसे भाऊ यांनी आजचा वाढदिवस विद्यार्थ्यांनो केवळ तुमच्यासाठी साजरा करायचा नाही, सोनम वांगचुकला उपोषणाला पाठिंबा द्यायचा म्हणून साजरा करायचा नाही, गोडधोड खायचं नाही, फटाके फोडायचे नाही, आनंद उत्सव साजरा करायचा नाही, जेवणावळी घालायच्या नाही, तर फक्त आणि फक्त देश वाचवण्यासाठी, विद्यार्थी घडवण्यासाठी, सोनम वांगचुकच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हा रिपब्लिकनचा भीमसैनिक आज स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करतो आणि आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना उपोषण करायला भाग पाडतो. खरं म्हटलं तर अशा भूमिपुत्राची, अशा देशपुत्राची भारत देशाला गरज आहे. इथून पुढे आम्ही कदापि सहन करणार नाही. म्हणून आता विद्यार्थी म्हटले, सर परोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू है काफी में. इनकलाब इनकलाब इनकलाब. इन्कलाब जिंदाबाद साथियो. खरं तर काल युवा फ्रंटचा सातारामध्ये मोर्चा झाला, तर त्या अशा मोर्चामध्ये गणेश दादा असतील, अमोल दादा असतील, आता तात्या गेले थोड्या वेळापूर्वी, तर अशा ज्येष्ठ नेत्यांकडून आम्हाला प्रेरणा मिळत असते. आणि गणेश दादांचा आज वाढदिवस आहे खरं तर, पण त्यांनी ते वाढदिवस साजरी न करता 1 दिवसाचं उपोषण ठेवलेलं आहे. तर तुम्ही 1 दिवसाचं आज उपोषण ठेवलेलं आहे, पण मी तर 2019 पासून संकल्प केलेला आहे की ही जुलमी विचारधारा, संघाची विचारधारा जी आपल्या भारत देशावर जुलूम करते, ही विचारधारा जोपर्यंत समूह नष्ट या देशातून होत नाही तोपर्यंत आपल्याला हा लढा द्यायचा आहे. आणि गणेश दादा तुमची साथ आमच्यासोबत अशीच राहावी, युवक तुमच्यासोबत लढत राहतील, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करत राहावे. आणि जोपर्यंत ही जुलमी सरकार सत्तेतनं जात नाही तोपर्यंत आम्ही हा असाच लढा देत राहू. आणि खऱ्या अर्थानं आम्ही काल गांधीवादी मार्गाने हा मोर्चा काढला, पण जनता, भारत देशातील जनता गांधी वर्गानं मोर्चा काढते, कारण हा गांधीचा देश आहे आपण म्हणतो. पण जनतेच्या मनात जो संघर्ष आहे तो बाहेर पडायची सरकारने वाट पाहू नये. जनतेवर जुलूम करायचं बंद करावं आणि थोडासा मानवतेवादी विचारानं विचार करावा, नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील आणि ह्याचे पापाचा घडा भरलाय असं आपण म्हणूया. आणि लवकरच ही सत्ता या देशातून कायमची उलटपालट होईल असं आश्वासन द्या. गणेश दादा तुमची साथ आम्हाला अशीच असावी. धन्यवाद. सातारा जिल्ह्याच्या परिवर्तनाच्या चळवळीतील कार्यकर्ते, नेते सन्माननीय गणेशजी भिसे यांचा जन्मदिवस आहे. खरं तर सर्व परिवर्तनवादी संघटनांनी
त्यांचा जन्मदिवस हा मोठ्या उत्साहात साजरा करायचा ठरवलं होतं. परंतु काल अचानक गणेशजींनी मला सांगितलं की सर आपण वाढदिवसाचं स्वरूप बदलत आहोत. आणि सध्या देशामध्ये ज्या पद्धतीनं वातावरण आहे, अनेक विद्यार्थ्यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहे, देशात सगळीकडे असंतोष असताना आपण गोडधोड खाऊन आपला वाढदिवस साजरा करणं तितकंसं योग्य ठरणार नाही. तेव्हा वागचूक सरांच्या कार्याला, त्यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपण सर्वजण एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करूया आणि देशामध्ये चाललेल्या असंतोषाला थोडंफार आपण त्यामध्ये सहभागी होऊया. अशा पद्धतीने त्यांनी एका नाविन्यपूर्ण असा आपला वाढदिवस साजरा केलाय. त्यांना मी माझ्या वतीनं, माझ्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं, कुटुंबियाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो. या निमित्तानं मी त्यांना माझा जो गौरव ग्रंथ आहे, हा गौरव ग्रंथ त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भेट देत आहे, तो त्यांनी स्वीकार करावा अशी त्यांना विनंती करतो. बरोबर कुठे